दिवसाची सुरुवात यशोबरोबर. एक प्रसिद्ध टेनिसपटू ज्यांचं नाव आर्थर ॲश असं होतं, हे एड्स होऊन मरण पावले. त्यांना हृदयाची म्हणजे हार्ट सर्जरी झाली आणि त्यावेळेस त्यांना जे रक्त दिलं गेलं त्या रक्तामध्ये हे व्हायरस होते आणि त्यामुळे त्यांना एड्स हा रोग झाला आणि कालांतराने ते मरण पावले. त्यांना अतिशय चांगली व्यक्ती म्हणून ते हे जगामध्ये होते. एक टेनिसपटू म्हणून ते चांगले होते, इतरांना मदत करणारे होते, इतरांशी प्रेमाने बोलणारे होते, इतरांना सल्लासुद्धा ते देत असत. आणि एका पत्रकाराने त्यांना विचारलं की तुम्हाला हा रोग झालेला आहे, तुम्ही देवाला असं नाही विचारलं का की मीच का? आणि त्यावेळेस आर्थर ॲश यांनी त्यांना उत्तर दिलं की मी विम्बल्डन स्पर्धा जिंकलो, मी विम्बल्डन स्पर्धेचा विजेता झालो. पण दरवर्षी कितीतरी लाख तरुण ह्या स्पर्धेसाठी तयारी करतात. त्यातून काही हजारच पात्रता फेरीमध्ये जातात. त्यातले काही थोडेच जण मुख्य स्पर्धेमध्ये खेळतात. त्याच्यातले फक्त 4 जण सेमीफायनलला येतात, 2च जण फायनलला येतात आणि 1च जण जिंकतो आणि तो मी एक होतो जिंकणारा. त्यावेळेस मी देवाला विचारलं नाही की मीच का? आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस संकट येतात, परीक्षा येतात आणि अशा वेळेस बऱ्याच वेळेस आपण मानव म्हणून आपल्या तोंडातून निघून जातं, देवाला आपण विचारतो की मीच का? माझ्याच हे वाटेला का आलेलं आहे? मला आर्थर ॲश यांनी त्यांना सांगितलं होतं की मला एक चांगली पत्नी मिळाली, मी देवाला विचारलं नाही मीच का? मला एक सुंदरसं घर दिलं, मी देवाला विचारलं नाही मीच का? मला सुंदर मुलं त्यांनी दिली, मी देवाला विचारलं नाही मीच का? आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आपण हे देवाला हा प्रश्न विचारत असतो. पण देवाने आपल्याला बरेच आशीर्वाद दिलेले आहेत. देवाने आपल्याला घर दिलेलं आहे. देवाने आपल्याला रोज आपल्याला तो अन्न देतो, तो आपल्याला चांगलं आयुष्य देतो, आपल्याला नातेवाईक चांगले देतो, आपल्याला मित्रपरिवार देतो. अशा वेळेस आपण ह्या गोष्टी सहज विसरतो. हे जे आशीर्वाद आहे हे सहज विसरतो की जे आशीर्वाद इतरांना सहजासहजी मिळत नाही. आपल्याला आध्यात्मिक आशीर्वादसुद्धा देवाने दिलेले आहेत. आज आपल्या हातामध्ये पवित्र शास्त्र आहे, देवाचं वचन आहे, ते आपण उघडपणे वाचू शकतो, उघडपणे घेऊन जाऊ शकतो, उघडपणे आपण ते घरामध्ये ठेवू शकतो. इतर काही देशांमध्ये अशी परिस्थिती नाही. देवाचं वचन, देवाचं पवित्र शास्त्र कोणीही उघडपणे वाचू शकत नाही किंवा ते घेऊन जाऊ शकत नाही. आणि हा आशीर्वाद आम्हाला देवाने दिलेला आहे. हे सर्व देवाकडून मिळाल्यावर आपण कधी म्हणू का मीच का? देवाचे आशीर्वाद मोजायला शिका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इफिस्करास पत्राचा 1 अध्याय आणि 8 वचन. इफिशियन्स चॅप्टर 1 and verse 8. त्याने ही कृपा सर्व ज्ञान व बुद्धी याच्याद्वारे आपल्यावर विपुल केली आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.